हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो सूरज आणि मी बाहेर निघालेलो आहे आणि बाहेर निघायचं कारण पण असं आहे की सूरज मला काहीतरी गोष्ट नवीन घेऊन देणार आहे आज. आणि त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी मम्मीकडे सुद्धा जायचं आहे कारण की अधिक महिना चालू आहे आणि मम्मीने आम्हाला सगळ्यांना जेवायला सुद्धा बोलवलेलं आहे अधिक महिन्यासाठी. पण त्याआधी आज सॅटर्डे आहे. सो सूरजचं कधीपासून चालू होतं की मला एक गोष्ट घेऊन द्यायची जे की ॲक्च्युली सूरजला गरज आहे. बट सूरजचं असं म्हणणं आहे की ती गोष्ट जर घेऊन दिली तर ती मला जास्त उपयोगाची पडेल आणि त्याआधी आम्ही म्हणजे घ्यायला जाणारच आहोत आम्ही. सूरज घ्यायला जातो आहे त्याच्या आधी थोडं आधी पोटोबा नंतर वेटोबा. सो आम्ही आलोय आधी पहिले जेवायला. सूरज आजकाल माझ्यावरती जरा जास्तच खुश आहे. का रिझन काय आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या दिवसामध्ये की का सूरज माझ्यावरती एवढा जास्त खुश आहे ते काय घेऊन देणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. स्टे ट्यून आणि संध्याकाळचा ब्लॉग सुद्धा बघायचा आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे आज. भूक लागली ना. तू माझ्यावरती का खुश आहे एवढा? नेहमीच खुश होतो. फायनली आम्ही पोचलेलो आहे आता सिम्स मॉलमध्ये आणि सूरज घेऊन चाललाय मला त्या स्टोअरमध्ये. चल दाखव कोणतं स्टोर आहे. चलो काय घेणार आहे तू? तू घेऊन देणार आहे ना. पण काय आहे दाखवते. दाखवलं. प्राचीसाठी आम्ही घ्यायला आलो आहे ऑरेंज कलर. कधीपासून घ्यायचा होता, कधीपासून. माझं सांगितलं तुला माझे व्हिडिओ चांगले नाही येते, व्हिडिओ मी टाकत नाही कारण ते फोन तो कॅमेरा खराब झाला आहे असं हे कारण होतं. पण मला कधीपासून घ्यायचं होतं आणि फायनली तिला ऑरेंज कलर पाहिजे होता. अवेलेबिलिटी कमी होती पण आम्हाला आय प्लॅनेटमधून भेटलेला आहे जे आहे सीवूड्स मॉलमध्ये. अजून उघडला नाहीये, अजून पैसे पण दिलेले. फायनली आम्ही पैसे पे केलेले आहेत आणि आपण घेतलाय आणि त्या बोलल्या परत एकदा तुम्ही चेक करून घ्या फाईट वेल आहे का. कारण का आम्ही 100 वेळा विचारलं फाईट वेल आहे का, फाईट वेल आहे का, कारण का तेवढंच घ्यायचं होतं मला. आता मी ओपन करणार आहे. सो आम्ही निघालेलो आहे आता फोन घेऊन. प्राची बोलली की मला नको तूच घे म्हणून. मी असं नाही बोलली काय. म्हणजे ॲक्च्युली प्लॅन असा होता की सूरजला घ्यायचा होता पण मग सूरज बोलतो की मला एवढा काही यूज होत नाही, तू जास्त व्हिडिओ वगैरेसाठी यूज करते. सो तो मला बोला की त्याचा ॲक्च्युली खराब झाला. दाखव त्याचा ह्याचं कवर बघा, ह्याची हालत बघा. पण तरीसुद्धा तो बोलला की तुला पहिले घेऊया, माझं नंतर घेऊया. मग हा वाला फोन मी घेणार आणि माझावाला फोन सूरजला देणार किंवा सूरज तोच ठेवेल, बघेल काय करेल ते. बट ऑरेंजवाला फोन माझा आहे. सूरजने घेतला तर सूरजने ऑरेंज नसता घेतला आहे ना. सूरज नसता घेतला. प्राची नेहमी असाच घेते कलर सो दॅट मी कधी तो नको घ्या. असं काही नाही आहे. सो घरी येऊन मी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या फोनच्या कलरची साडी नेसली मी. अरे कुठेही कोइन्सिडन्स होते हा प्राची. ते असं बोलतात ना अधिक महिन्यात म्हणजे नवऱ्याने बायकोला काही ना काहीतरी घ्यायचं असतं, ते शुभ असतं. तर माझ्या नवऱ्याने मला अधिक महिन्यात मोबाईल घेतला. म्हणजे आमचं असं डोक्यात नव्हतं पण घरी आल्यानंतर आई असं बोलल्या की अधिक महिन्याचं गिफ्ट सुद्धा दिलं म्हणून. सो चांगल्या दिवशी फोन घेतलाय मी आज. आणि मी कशी दिसते? मस्त दिसतेस. छान वाटतं ना साडी. हो, साडीचं लेबल दिसतंय मला, ते लेबल काढ. अरे ऍक्च्युली ना मी हे इंस्टाग्राम पेज वरून घेतलेली आहे, अशा रॅन्डम पेज वरून. कोलॅबरेशन नाहीये, विकत घेतलेली इंस्टाग्राम पेज वरून एका मला आवडलेली म्हणून आणि जी की छान दिसते.
सिंपल सोबत मस्त वाटते. आता कुठे चालली, कुठे असतो मम्मीकडे. हा? आज अधिक महिन्याचा जावयाला आणि लेकीला बोलवता, असं मम्मीने बोलवलेला आहे आम्हाला सगळ्यांनाच. काय पंचपक्वान? हो, तू पंचपक्वान माझ्या आवडीचं काय सगळं तुझ्याच आवडीचं बनवलंय मम्मीने. मग पनीरची ऑब्विसली भाजी, आंबरा बिमरा सगळं जे तुला आवडतं ते सगळं बनवलंय. मग तेच बनेल ना. मुलीला किंमतच नसते. एरवी तूच खाते की माहेरी गेली की, हा तुझ्या आवडीचंच बनतं की. चला आता आवर पटपट, चल. चला, माझा फोन पण घे नवीन. नवीन फोन घ्यायचा आहे. हा. नवीन फोन, आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही आहे नवीन फोननी, हा जुन्या फोननेच होतोय. काय की नवीन फोन इकडे डब्यातच आहे का? अरे नवीन फोनला ना अजून हे पडायचं बिडायचं हा. असं, म्हणजे अजून काही केलं नाही त्याला. स्क्रीन गार्ड नाही लावलंय, कव्हर नाही लावलंय, तर खराब नको व्हायला ना. थोडंसं जपायचं थोडे दिवस. सो आई सुद्धा रेडी झाली आणि पप्पा तर गेले पण बाहेर. पप्पा बाहेर. तू कोणाची वाट बघते? ती पण येते ना, तिला सुद्धा जायचंय. चल पटकन. घरचा मेंबर तू कशी मागे राहिली ग? येते पप्पा तुमच्या मागे मागे. चला. चला. अशा प्रकारे बेल वाजली का? केव्हाची वाट बघते या बाबा बसा. या पप्पा या. याला पण पत्राला लागला. एसीत बसतो ना तो छान हुशार. काय पाहिजे तुला? सूरजकडे जा. मी काय नाही देणार आहे. त्याला खाऊ पाहिजे सुरू. नाही ते गा पप्पा सुराच्या हाताला हात लावून सुंदर. खुश. इथून दिले तरी चालते. नमस्कार करायची गरज नाही. बिंगो. ठीक आहे पप्पा.
मला काय सांगू? आणि हे वेदिकासाठी. छोटी वेदिकासाठी तुमच्याकडे देते हा? बरं चालेल. तुम्ही तिला द्या. सगळं जावयाच्याच आवडीचं केलंय वाटतं मम्मी. हो हा मग आज अधिक महिना जावयांचाच मान असतो. मग जावयाला बोलवायचं माग जरा बोलू ना. तुझ्या पण आवडीची भाजी केली. काय तुझ्या आवडीची भाजी केली बटाट्याची. माझ्या सुनेला भेंडी आवडते बाबा. भेंडी. रोज दे भेंडी. मॅडम काम करता बाबा. तू काय सुपरविजनला थांबला का तुझ्या बाजूला? हात बसतील ना गरम गरम खायला. छोटे छोटे नाही नाही तसंच करा, फक्त गरम गरम बसतील म्हटलं खायला असं. भात वाढायचंच नाही का म्हणजे वाढू का भात? चालेल ना तुम्हाला? फक्त ते नाही बुडून जाणार, काही नाही करणार. चालेल. सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. हा? चवळीची भाजी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, आमरस. तुलाच भाव नाही. मम्मीला मग म्हणलं मला का बोलवलेस मग तू? चल निखिल, चला या आता. घेऊ नको माहिती. काका बाय. अगं आपलं हे राहू दे ग. चला ना खाली. चल चल माझ्यासोबत.